श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, उद्या आहे चैत्र पौर्णिमा, त्यासोबतच हनुमान जयंती. आणि आपल्याला या दिवशी म्हणजेच उद्या एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. या ठिकाणी असा एक नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे. यामुळं आपली सर्व अडकलेली कामे जी आहेत तर ती मार्गी लागतील. सर्व कामांमध्ये आपल्याला यश मिळेल. घरातील सर्व दरिद्रता, दोष, बाधा, नकारात्मकता नष्ट होईल. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ नारळ घ्यायचा आहे, पाणी असलेला. त्यासोबतच बघा आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत. एक रुईचं जे झाड असतं तर त्या रुईच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे. त्या पानावरती आपल्याला कुंकानं किंवा शेंदुरानं जय श्रीराम असं लिहायचं आहे. हा शब्द लिहून आपल्याला एक दिवा, गूळ, चणे किंवा फुटाणे हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथं गेल्यानंतरनं आपल्याला बघा कलाव्याचा जो धागा असतो तर तो 5 वेळा किंवा 7 वेळा या नारळाला गुंडाळून घ्यायचा आहे. आणि या रुईच्या पानावरती चिमूटभर बघा काळे तीळ हा नारळ ठेवायचा आहे. आणि हा नारळ आपल्याला तिथे मारुतीच्या चरणावरती अर्पण करायचा आहे. पण त्या अगोदर आपल्याला तिथंच बघा ओम हनुमते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि नंतरनं हा नारळ तिथे मारुतीच्या चरणावरती अर्पण करायचा आहे. यामुळं आपल्याला प्रत्येक कामातून यश मिळणार आहे. प्रत्येक कामामध्ये आपली प्रगती होणार आहे. त्यासोबतच जे आपण गुळ आणि चणे घेऊन गेलेलो आहोत तर ते गुळ आणि चणे तिथे अर्पण करायचे आहेत. दोन्ही हात जोडून तुमची जी पण इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच बघा या दिवशी तिथं मंदिरामध्ये आपण मोहरीच्या तेलाचा एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. यामुळे आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. कारण की मारुती हे चिरंजीवी आहेत, ते संकटमोचक आहेत. आपल्यावरती येणारं प्रत्येक विघ्न, संकट ते दूर करत असतात. आणि म्हणूनच त्यांची विशेष अशी कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी उद्या सकाळीच हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर रुईच्या फुलांची माळ देखील तुम्ही मारुतीला म्हणजेच हनुमानाला अर्पण करू शकता.